तुमचं मानधन कट करण्यात येईल, नोंद घ्यावी, लवकरात लवकर सुरुवात करावी, अन्यथा मोरजभाईंना लगेच टीप जाईल। लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी। दोन्ही पंचांना पुन्हा एकदा विनंती करतो, वेळेचा निर्बंध आहे काहीसं, अजूनही काही सामने शिल्लक आहेत, त्यामुळे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी। ऑनिश 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे फलंदाजी करता मैदानात आलेला संघ आहे हा आसिफ 11। आसिफ 11 या संघाकडून सुनील आणि आसिफ अशी सलामीवीर जोडी मैदानात, आणि प्रथम गोलंदाजी करता आमंत्रित केलेला आहे प्रतीक कदम यांना। ऑनिश 11 या संघाकडून प्रथम पहिलं षटक घेऊन प्रतीक कदम सालाबाद प्रमाणे याही वर्षी पहिला चेंडू वाईड, अतिरिक्त अशी एक धाव प्रतीक कदम यांच्याकडून। ज्याचा फायदा झालेला आहे आसिफ 11 या संघाला, अतिरिक्त अशी एक धाव, एकही चेंडू नाही झालेला आहे, परंतु यावेळी पुन्हा एकदा सालाबाद प्रमाणे याही वर्षी बोलता येईल का, दुसरा देखील वाईड चेंडू, अतिरिक्त अशी एक धाव मिळालेली, म्हणजे अजून एकही चेंडू झालेला नाही आणि 2 धावांची भर झालेली आहे आसिफ 11 या संघाच्या धाव फलकामध्ये। आता मीच थकलो, काहीच नाही बोलत आहे मी आता। शाखा प्रमुख माननीय श्रीयुत आत्माराम कांबळे साहेब यांचे इथे मैदानावर आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाचा मान घ्यावा। सोबत त्यांच्यासोबत उपस्थित शिवसैनिक माननीय श्रीयुत केशव सावंत साहेब यांना देखील विनंती करतो त्यांनी व्यासपीठाचा मान घ्यावा। सन्माननीय ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव आणि आमच्या मंडळाचे खजिनदार शेखर नार्वेकर यांचे सासरे बुवा श्रीयुत केशव सावंत साहेब हे, आणि त्यांच्यासोबत उपस्थित ज्येष्ठ शिवसैनिक देखील म्हणता येईल त्यांना, असे केशव सावंत साहेब आणि आमचे लाडके शाखा प्रमुख माननीय श्रीयुत आत्माराम कांबळे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत। आपला जो अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे तुमचे हार्दिक 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 स्वागत। तसेच वीरेंद्र साळवी यांचे देखील प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे हार्दिक स्वागत। सामन्याकडे वळूया। पहिल्या षटकाचा खेळ अजूनही शिल्लक। तीन चेंडू आणि 8 धावा, अतिशय महागडं असं षटक होत चाललेलं आहे। प्रतीक कदम यांचा अजून एकही गडी बाद झालेला नाही आणि 3 चेंडू आणि 8 धावा झालेल्या आहे आतापर्यंत। यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता, परंतु एकेरी धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाहीयेत ऑनिश 11 संघाचे क्षेत्ररक्षक, खुद्द ऑनिश 11 या संघाचे कर्णधार शेखर नार्वेकर हे यष्टीरक्षणची भूमिका स्वीकारताना। पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन प्रतीक कदम, यावेळी पुन्हा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, एकरी धावावर समाधान मानावं लागत आहे। 10 धावा झाल्या असतील, 5 चेंडू आणि 10 धावा, म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची सरासरी आहे आतापर्यंत तरी आसिफ 11 या संघाची। आता शेवटचा चेंडू, या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे।
वारंवार त्यांना सूचना देण्यात येत आहे प्रतीक कदम यांना. नियंत्रण ठेवा आपल्या गोलंदाजीवर. आतापर्यंत 10 धावा झालेल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तिकडे झेल करण्यात अयशस्वी ठरलेले आहेत असे हैदर. गचा असं क्षेत्ररक्षण तिकडे अतिशय सोपा असा झेल म्हणता येईल. चांगली गोलंदाजी केलेली आहे शेवटच्या चेंडूवर, परंतु हैदर यांची त्यांनी काही साथ लाभली नाहीये. गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालेलं नाहीये. या पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर बिनबाद 11 धावा अशी काही परिस्थिती आहे आसिफ 11 या संघाची. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. डबल बारचं षटक हे दुसरं षटक. Open Gangnam Style. चार चेंडूंचा सामना झालेला आहे. 17 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी ठरलेले आहेत. धावबाद देखील होण्याचा प्रयत्न होता काहीसा ऑनिश 11 या संघाच्या खेळाडूंचा, परंतु अयशस्वी झालेले आहेत. आसिफ खुद्द कर्णधार. आणि आता डबल बारचा फटका फुटणार आहे. सुनील 18 धावा झाल्या आहेत ना. 18 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ आता, म्हणजे आता डबल बार विकी यांचा सामना करतील सुनील. म्हणजे हा डबल बारचा फटका कोणत्या बाजूने फुटतोय तेच आता बघूया. विकी सामना करतील सुनील. अतिशय उत्कृष्ट असा स्वीपचा फटका होता. झेल बाद देखील झाला असता, परंतु पुन्हा एकदा संधी हुकली आहे. प्रतीक कदम यांनी हा झेल सोडलेला आहे आणि त्यांच्या संघाकरता चांगली संधी घालवली आहे. -5 -4 करण्याची संधी होती ऑनिश 11 या संघाला, जी त्यांनी घालवली आहे. प्रतीक कदम याचं गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिकडे सीमारेषेजवळ. अतिशय चांगली संधी चालू झालेली. ह्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूची जी मजा घेण्यात येणार होती ऑनिश 11 संघाला, परंतु ती त्यांनी घालवली आहे.
हॅलो हॅलो. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकानंतर संघाची धाव संख्या आहे बिनबाद 20 धावा. या ठिकाणी 20 नाही तर 15 धावा असत्या, कारण जी शेवटच्या चेंडूवर 1 धावा आली आणि -4 ही संधी घालवली आहे ऑनिश इलेव्हन या संघाने. आता अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता, परंतु नो चा चेंडू घोषित केलेला आहे पंच तुषार कदम यांनी. त्यामुळे अजून एक संधी त्यांच्या संघाकडून निघून गेलेली आहे. त्रिफळाचीत झालेले सुनील, परंतु हा नो चेंडू घोषित केल्यामुळे गडी बाद म्हणून घोषित करता येत नाही. अजून एक संधी निघून गेली ऑनिश इलेव्हन या संघाकडून. संघाची वाढती धावसंख्या 21 धावा बिनबाद 21 धावा. यावेळी पुन्हा एकदा गडी धावबाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु एकेरी धाव मिळालेली आहे आसिफ इलेव्हन या संघाला. संघाची वाढती धावसंख्या बिनबाद 22 धावा. चेंडू पुढे येऊन तटावण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढं सीमारेषेजवळ अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण कलीम यांचं. कलीम अतिशय उत्कृष्टरित्या झेल टिपलेला आहे. ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये नावाजलेले असे क्षेत्ररक्षक आहेत कलीम, आणि धावा घेण्यामध्ये देखील घोड्यापेक्षा पण चपळ असतील असे कलीम. झेल टिपला आणि पहिला गडी बाद झालेला आहे. खुद्द कर्णधार आसिफ हा बाद झालेला आहे. पहिला झटका मिळालेला आहे आसिफ इलेव्हन या संघाला. स्वीपचा फटका मागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु मागच्या दिशेमध्ये फक्त डिक्लेअर म्हणून एकेरी धावच घोषित केलेली आहे पंचांनी. यावेळी काहीसं नियंत्रण ठेवताना बाबू आतापर्यंत 2 षटकांमध्ये भरपूर धावा गेलेल्या, परंतु या 3ऱ्या षटकामध्ये काहीसं नियंत्रण मिळवलंय बाबू यांनी. पुन्हा एकदा संधी होती. कर्णधार यष्टीरक्षक असे शेखर नार्वेकर यांना MS धोनी प्रमाणे भूमिका स्वीकारताना यष्टीरक्षक शेखर नार्वेकर, परंतु त्यांना काही यश मिळालेलं नाहीये आणि 1 धाव घेण्यापासून पण काही रोखू शकले नाही शेखर नार्वेकर. संघाची वाढती धावसंख्या आसिफ इलेव्हन या संघाची 1 गडी बाद 24 धावा. गोलंदाज बाबू यांचं वैयक्तिक असं पहिलेच षटक असेल आणि संघाकरता 3रं षटक घेऊन बाबू. अतिशय उत्कृष्ट फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलेलं आहे बाबू यांनी. आणि तिकडे सीमारेषेजवळ सुधीर यांनी देखील त्यांना साथ दिलेली आहे. पुन्हा एकदा एकेरी अशी 1 धाव. अतिशय उत्कृष्ट फटका चौकार घेण्यापासून काही रोखू शकले नाही आहेत इकडे ऑनिश इलेव्हन संघाचे क्षेत्ररक्षक, कारण की अक्षरशः गॅप मध्ये दोन्ही खेळाडूंच्या गॅप मध्ये मारलेला चेंडू होता सुनील यांच्याकडून. अतिशय उत्कृष्ट असा चौकार. संघाची वाढती धाव संख्या झालेली आहे 3 षटकांनंतर. एक गडी बाद 29 धावा, म्हणजे जवळपास प्रत्येक षटकामागे 10 धावांची सरासरी मानावी लागेल. फक्त एकच धावाची कमी आणि त्यांचा फक्त एकच गडी बाद झालेला आहे. आता पुन्हा एकदा विकी या गोलंदाजाला आमंत्रित केलेले आहे. आपल्या संघाकरता 4थं षटक घेऊन येत आहेत विकी आणि वैयक्तिक असं 2रं षटक घेऊन. विकी यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली. माझ्यामध्ये
दुसरं असं बहुमूल्य असं षटक जे डबल बारचं षटक असतं ते त्यांनी टाकलेलं, त्यामुळे त्यांना परत एकदा आमंत्रित करत आहेत चौथं षटक टाकण्याकरता. तिसरं षटक घेऊन विकी सामना करतील सुनील. वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त अशी एक धाव. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट असं यष्टीरक्षण तिकडे शेखर नार्वेकर यांचं. पुन्हा एकदा स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, गडी धावबाद करण्याचा देखील प्रयत्न होता, परंतु अचूक थ्रो असा काही झालेला नाहीये, ज्याच्यामुळे गडी धावबाद करण्यापासून वंचित राहिले ओनिश इलेव्हन संघाचे विकी. दोनच चेंडू झालेले आहेत. या चौथ्या षटकातील संघाची धाव संख्या झालेली आहे 32 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे ओनिश इलेव्हन या संघाला. यावेळी मात्र कर्णधार आणि यष्टीरक्षक अशी दुहेरी भूमिका चांगल्या रीतीने निभावलेली आहे शेखर नार्वेकर यांनी. गडी बाद दुसरा गडी बाद झालेला आहे आसिफ इलेव्हन या संघाचा. आणि आता त्यांची जागा घेण्याकरता आलेले आहेत बबन आणि सुनील ही जोडी. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचं षटक आहे चौथ्या षटकातील. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 32 धावा झाल्या असतील मायामध्ये. 32 2 गडी बाद 32 धावा. पुढे येऊन चेंडू तटवण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी विकी यांची. चौकार मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच ते ज्या पद्धतीने पुढे येऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच वेळी त्यांच्या पायात हा चेंडू चांगल्या वेगाने टाकून त्यांना चकित केलं. असं बब्बन यांना विकी यांची पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. मी मगाशी देखील या गोलंदाजाचं कौतुक केलं. दुसरं षटक बहुमूल्य ते देखील त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या टाकलेलं. आणि आता चौथं षटक त्यांच्या संघाकरता. आणि आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना झालेला आहे चौथ्या षटकातील. आणि 33 धावा झालेल्या आहेत आणि 2 गडी देखील बाद झालेले आहेत आसिफ इलेव्हन या संघाचे. पंच काहीसे चर्चा करताना कोणी पंचांच्या बाजूला, पंच आपला निर्णय कळवतील. शेखर नार्वेकर तसेच सर्व खेळाडूंना विनंती करतो कोणी पंचांच्या बाजूला, सुनील यांना देखील कोणी पंचांच्या बाजूला उभे राहू नये. पंच आपला निर्णय कळवतील आणि कोणी पंचांशी वाद घालू नये. जो योग्य तो निर्णय हा नक्कीच लवकरात लवकर कळवण्यात येईल.
दोन्ही पंचांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की लवकरात लवकर जो आहे तो योग्य तो निर्णय लवकरात लवकर कळवावा आणि झालेला आहे निर्णय 33 धावा. शेवटच्या षटकातील 4 चेंडू 33 धावा आणि 2 गडी बाद अशी अवस्था आहे आसिफ 11 या संघाची. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. विकी सामना करतील सुनील. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता आणि अतिशय उत्कृष्ट असं यष्टीरक्षण देखील तिकडे शेखर नार्वेकर यांचं. पुन्हा एकदा त्यांनी गडी बाद करण्यात यश मिळवलेले आहे. पुन्हा एकदा दुहेरी भूमिका कर्णधार आणि यष्टीरक्षक अशी शेखर नार्वेकर यांची. नक्कीच व्यासपीठावर देखील नोंद घेतली गेलेली आहे या दुहेरी भूमिकाची म्हणजेच यष्टीरक्षक आणि कर्णधार शेखर नार्वेकर यांची. सामन्याकडे वळूया. शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवर अवलंबून म्हणजे किती धावांचं लक्ष आणि गडी धावबाद झालेला आहे. एकच धाव मिळालेली आहे शेवटच्या चेंडूवर. म्हणजे आता निर्णय झालेला आहे ऑनिश 11 या संघाला सामना जिंकण्याकरता. किती धावांचं लक्ष थोड्याच वेळात कळवतो.
सामन्याला सुरुवात करावी, वेळेचं काही निर्बंध आहे आपल्याकडे. आता अजूनही 2 सामने मायामध्ये शिल्लक आहेत आणि अजून अंतिम सामना व्हायला देखील वेळ आहे. त्याच्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ आणि थोडंसं वेळेचा निर्बंध असल्यामुळे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. दोन्ही पंचांना पुन्हा एकदा विनंती. सामन्याकडे वळायचं बोललं तर ऑनिश 11 आणि आसिफ 11 चालू असलेला सामना. ऑनिश 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आसिफ 11 या संघाला 4 षटकांमध्ये 34 धावांमध्ये रोखलं. 4 गडी गमावत त्यांनी 34 धावा केल्या. म्हणजेच आता जिंकण्याकरता 35 धावांची आवश्यकता आहे ऑनिश 11 या संघाला. आणि ऑनिश 11 या संघाचे सलामीवीर देखील मैदानात आलेले आहेत. हैदर आणि रोशन अशी सलामीवीर जोडी. हैदर सामना करतील आता. करण आपल्या संघाकरता पहिल्याचं षटक घेऊन आणि संघाकरता देखील पहिलं षटक घेऊन करण आणि त्यांचा सामना करतील हैदर आणि नॉन स्ट्राईक एंडवर रोशन पाटणकर. अतिशय नावाजले असे फलंदाज आहेत रोशन पाटणकर. करण यांचा सामना करतील हैदर. परत एकदा ती चूक हैदर यांनी केलेली आहे. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु षटकाराच्या वर मजल मारण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बाद होऊ शकता. जी चूक हैदर यांनी केली आणि हैदर यांच्या स्वरूपात पहिला झटका मिळालेला आहे. ऑनिश 11 या संघाला पहिल्या चेंडूवर बाद म्हणजे 0 धावांवर 1 गडी बाद. प्रशांत 11 ज्या विहिरीमध्ये उडी घेतलेली हैदर यांनी त्याच विहिरीमध्ये उडी घेतली विकी यांनी देखील. अगदी त्याच स्पीडने, अगदी त्याच वेगाने आणि एवढ्याच उंचीने देखील त्या विहिरीमध्ये उडी घातली विकी यांनी हैदर यांच्या मागोमाग, ज्याचा झटका भेटलेला आहे. ऑनिश 11 या संघाला 2 गडी बाद झालेले आहेत. 2 चेंडू बिन बाद अशी काहीशी परिस्थिती झालेली आहे ऑनिश 11 या संघाची आणि ती जागा बांधण्यासाठी आलेले आहेत सुधीर. यावेळी मात्र त्यांनी ती चूक केलेली नाही आहे आणि 1 धाव मिळालेली आहे ऑनिश 11 या संघाला. सुधीर आपल्या संघाकरता अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली मागील काही सामन्यांमध्ये. आणि रोशन पाटणकर हे देखील अतिशय नावाजलेले असे फलंदाज आहेत. प्रशांत 11 या संघाकडून देखील त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे काही वर्षांमध्ये. परंतु यावेळी बघूया आता ऑनिश 11 या संघाकडून खेळताना रोशन पाटणकर. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू रोशन पाटणकर.
सामना करतील करण यांच्या गोलंदाजीचा. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका आणि तेवढा सीमा रेषेजवळ काहीस गचाचं क्षेत्ररक्षण ज्याचा तोटा झालेला आहे आसिफ इलेव्हन या संघाला आणि चौकार मिळालेला आहे ऑनिश इलेव्हन या संघाला. मी काही वेळापूर्वीच प्रशंसा केलेली रोशन पाटणकर यांची. प्रशांत इलेव्हन या संघाकडून देखील त्यांनी कित्येक वेळा चांगली अशी बहारदार अशी कामगिरी केलेली आहे रोशन पाटणकर यांनी. आणि यावर्षी ऑनिश इलेव्हन या संघाकडून खेळताना रोशन आणि पहिला चेंडू निर्धाव झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर खणखणीत असा चौकार. 5 धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद 5 माफ करा 2 गडी बाद 5 धावा. अजूनही त्यांना हा सामना जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्टता फटका परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ 1 धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाही. परंतु ते ऑनिश इलेव्हन या संघाच्या रोशन आणि सुधीर या जोडीला आणि पहिलं षटक संपलेलं आहे. या पहिल्या षटकाच्या खेळानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 2 गडी बाद 6 धावा. 2 गडी बाद 6 धावा. अजूनही त्यांना हा सामना जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच 18 चेंडू आणि 29 धावा. आणि या सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे 18 चेंडूंमध्ये 29 धावा म्हणजेच काहीस सहज असं पार करण्याचं लक्ष्य आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांचे 2 गडी बाद झाले पहिल्या षटकामध्ये ती चूक रोशन आणि सुधीर यांनी करू नये अन्यथा तुम्हाला नक्कीच तोटा सहन करावा लागेल. रंग जमा दे हमके बने सभी मत वाले. चौकार आहे का 1 रन 1च धाव घोषित 1च ना 1च धाव घोषित केलेली आहे पंच तुषार कदम यांनी. संघाची वाढती धाव संख्या 7 धावा. आता हे दुसरं बहुमूल्य षटक चालू असलेलं डबल बार वाले षटक. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतील रोशन. अतिशय उत्कृष्ट फटका गॅपच्या दिशेने. मी थोड्या वेळापूर्वीच प्रशंसा करत होते या फलंदाजाची रोशन पाटणकर यांची. भरपूर वर्षांनी त्यांचा आम्हाला बहारदार असा खेळ पाहायला मिळत आहे ऑनिश इलेव्हन या संघाकडून. नावाजलेले असे फलंदाज आहेत रोशन. अतिशय बहुमूल्य असे षटक दुसरं षटक. या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचं वैशिष्ट्य सर्वांनाच आता माहीत झालं असेल. माझ्यामध्ये
काही वर्षापूर्वी हा विचित्राचा खेळ मानला जायचा, परंतु या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जी रंगत वाढते ही सर्व खेळाडूंनी आणि इकडच्या क्रिकेट रसिकांनी देखील त्याचा आनंद घेतलेला आहे. असं हे दुसरं बहुमूल्य षटक, डबल बारवाले षटक जे चालू आहे. आता अजूनही तुम्ही वंचित आहात काही चेंडूंपासून. आणि आता जो चौकार पाहून थोडासा गोलंदाज घाबरल्याच्या स्थितीत त्यांनी त्यांना वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त अशी एक धाव दिलेली आहे. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे. 12 धावा, 2 गडी बाद 12. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एका धावाला समाधान मानावं लागलं रोशन पाटणकर यांना. आता जे नवीन फलंदाज आलेले सुधीर, हे देखील अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहेत. सुधीर पाहूया, सुधीर आणि रोशन ही जोडी आपल्या संघाकरता विजय या कितपत जवळपास घेऊन जातात ते या जोडीवर अवलंबून. संघाची धावसंख्या झालेली आहे. स्कोर डगे 14, 2 गडी बाद 14 धावा. आणि दुसऱ्या षटकातील चेंडू झालेले आहेत 4 चेंडू झालेले मधून अजूनही एका चेंडूची वाट पाहावी लागेल. त्याच्यानंतर हा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा, 2 गडी बाद 14. आणि यावेळी पंच तुषार कदम यांनी या चेंडूवर नो घोषित केलेला आहे. काहीच तुम्हाला पायावर देखील नियंत्रण ठेवावं लागेल. पंचांशी कोणीही वाद घालू नये. पंच हा योग्य तोच निर्णय कळवतील आपला. कोणीही पंचांशी वाद घालू नये. आता मी एक वॉर्निंग दिलेली आहे तुम्हाला. आसिफ 11 या संघाला सर्व खेळाडू हे बाजूला व्हावे. पंचांच्या एकच खेळाडू पहिला राहावा. ही दुसरी वॉर्निंग दिलेली आहे. तुम्हाला माहितीच आहे प्रशांत चषक मध्ये नियमांचं नक्कीच पालन करावं लागेल. पुन्हा एकदा मी वॉर्निंग देत आहे. जर तुम्ही 5 रनची पेनल्टी जर ही मी घोषित करू का, असं मी बोलू का आसिफ 11 या संघाला मी पुन्हा एकदा विनंती करतो, पंचांशी कोणीही वाद घालू नये. तुम्हाला माहीतच असेल कोणत्याही क्षणी जी पेनल्टी असते कोणत्याही क्षणी देऊ शकतो. पुन्हा एकदा वारंवार तुम्हाला संधी देण्यात येते. आसिफ 11 अजूनही पंचांशी वाद घालण्यात येत आहे. एक वार्निंग दिया जाए. इकडे सर्व संघाच्या खेळाडूंना सर्वांनाच इकडच्या पेनल्टीज बद्दल सर्वांना माहितीच असेल. जे प्रशांत चषक मध्ये ज्याप्रमाणे आम्ही डबल बारचा बोनस जसा देतो त्याप्रमाणे संघाचा कोणताही खेळाडू आतमध्ये जर आला मैदानामध्ये ज्याप्रमाणे कोणताही खेळाडू देखील मैदानात आला जोपर्यंत पंच विजय घोषित करत नाहीत त्यावेळी देखील आम्ही कित्येक संघाचे -5 धावा केलेल्या आहेत. त्यामुळे याची सर्व संघांना जाणीव आहे, सर्व खेळाडूंना सर्व रसिकांना देखील जाणीव आहे चांगल्याच रीते. या स्पर्धेमध्ये काही नियम आहेत ज्याचं उल्लंघन केल्यानंतर जो त्या संघाला तोटा होतो. आणि आता दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजेच डबल बारचा चेंडू आहे. आता सुधीर यांना संधी मिळालेली आहे. 12 धावा, 2 गडी बाद 13. 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 12
डगे बॉलर नेम एजे यांच्या गोलंदाजीचा सामना करत आहेत. सुधीर आता हा डबल बारचा फटका कोणत्या बाजूने फुटणार आहे? एजे विरुद्ध सुधीर म्हणजेच ऑनिश 11 विरुद्ध आसिफ 11. चकवण्याचा प्रयत्न, मनगट विकेट काढण्याचा प्रयत्न होता, परंतु आमचे रोशन पाटकर काहीच यश मिळालं म्हणावं लागेल इकडे एजे यांना, कारण फक्त एकच धाव मिळालेली आहे. शेवटच्या चेंडूवर जी संधी होती फलंदाजाला म्हणजे सुधीरला, जर चौकार मिळाला असता तर 8 धावांची भर झालेली असती त्यांच्या धाव फलकामध्ये. जी संधी त्यांनी घालवली आहे एका धावावर समाधान मानावं लागत आहे. आणि परंतु जो प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे तुम्हाला बोनस आहे जो डबल बारचा, अजून एक धाव म्हणजे 2 धावांची भर झालेली आहे आता संघाच्या धाव संख्येमध्ये. संघाची वाढती धावसंख्या 2 गडी बाद. डगे 18 धावा झालेल्या आहेत. 2 षटकानंतर 2 गडी बाद 18 धावा आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये 17 धावांची आवश्यकता. म्हणजे आतापर्यंत तरी थोडंसं वर्चस्व ऑनिश 11 या संघाचं. ज्या प्रकारे त्यांनी 2 षटकांमध्ये 18 धावा केल्या, आता फक्त त्यांना 2 षटकांमध्ये 17 धावा करायच्या आहेत आणि त्यांच्याकडे गडी शिल्लक आहेत ते 8. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. कालच तुम्ही काही सामने बघितले असतील ज्यावेळी 6 चेंडू 7 धावा, त्यानंतर 5 चेंडू 5 धावा, 4 चेंडू 4 धावा, 3 चेंडू 3 धावा, 2 चेंडू 2 धावा, 1 चेंडू 1 धावा. आणि ऐन मोक्याच्या क्षणी मी देखील घोषित केलेलं की चेतन 11चा संघ हा सामना जिंकेल, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी 1 चेंडू 1 धावा असताना कंधारी किंग्स या सामन्याने चित्र पलटलं आणि तो विजयी झाला. त्याचप्रमाणे आता काहीसा सामना अजूनपर्यंत पंच आपले लवकरच निर्णय कळवतील या चेंडूवर. कोणी पंचांशी वाद घालू नये. आमचे 3रे 4थे 5वे पंच असे भरपूर पंच आहेत या मैदानावर उपस्थित. काहीशी चर्चा करून ते आपला नक्कीच योग्य तो निर्णय कळवतील. चौकार घोषित करण्यात आलेला आहे. डगे नो वगैरे काय? अकरा चेंडू 13 धावा. अतिशय अटीतटीचा होत असलेला हा सामना. यावेळी पुन्हा एकदा सीमारेषेजवळ, परंतु यावेळी एका धावऱ्या समाधान मानावं लागत आहे ऑनिश 11 या संघाला. 10 चेंडू 12 धावा आणि अजूनही रोशन पाटणकर सारखा तगडा फलंदाज त्यांच्याकडे आहे ऑनिश 11 या संघाकडे मैदानावर उपस्थित. पुन्हा एकदा एकेरी 1 धाव. रोशन आणि सुधीर यांनी हा धावांची गती व्यवस्थित राखत आपल्याला हा सामना जिंकवण्याच्या दिशेने जात आहेत. रोशन आणि सुधीर ही जोडी ज्या पद्धतीने पहिल्याच षटकामध्ये 2 गडी बाद झालेले, अगदी त्याच रीतीने बाद झालेले जे दोन्ही खेळाडू होते हैदर आणि विकी, त्याच्यानंतर त्यांची जागा घेण्याकरता आलेले रोशन आणि सुधीर,
यावेळी पुन्हा एकदा एकेरी धाव मिळालेली आहे. पुन्हा एकदा फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न केलेला करण यांनी. स्वीपचा अतिशय उत्कृष्टाचा फटका. ज्याप्रमाणे मी प्रशंसा करतो या फलंदाजाची आणि त्याप्रमाणे माझ्या या प्रशंसेला दाद देखील देत आहेत रोशन पाटणकर. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना पुन्हा एकदा चौकार. रुपेंद्र गायकवाड यांच्याकडून 500 रुपये लागू झाले आहेत रोशन पाटणकर यांना. लगे 7 चेंडू आणि 6 धावा आणि येथे उपस्थित बंड्याभाई म्हणजेच रुपेंद्र गायकवाड यांच्याकडून रोशन पाटणकर यांना 500 रुपये. 500 रुपयाचं मानधन रोशन पाटणकर यांना मी वारंवार प्रशंसा करतो या फलंदाजाची. आणि यावर्षी या प्रशांत चषक 2021 मध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजाची दर्शन रोशन पाटणकर यांच्याकडून 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता. ₹500 ऐकून थोडेसे डोळे चक्रावले रोशन पाटणकर यांचे. कॅन्सल. जर मॅच जिंकवली असती तर नक्कीच तुम्हाला या 500 रुपयांचं मानधन मिळालं असं जे तुम्ही गमावलं. आणि आता त्याची जागा घेण्याकरता आलेले आहेत बाबू आणि सुधीर. आता असलेली जोडी. अजूनही 1 चेंडू शिल्लक 7 चेंडू आणि 5 धावा. तिसरा गडी बाद झालेला रोशन यांनी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आपल्या संघाकरता आणि सामना जवळच आणून दिलेला. म्हणजे आता फक्त 7 चेंडूंमध्ये अवघ्या 5 धावांची आवश्यकता. आणि या सर्कल ब्रॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही 7 चेंडूंमध्ये 42 धावा देखील करू शकता. तिकडे तुम्हाला फक्त 5 धावाच करायचे आहेत. अतिशय उत्कृष्ट असा तटावलेला असा चेंडू बाबू यांच्याकडून. आता 6 चेंडू आणि 4 धावा. रंगत जरा वाढत चाललेली आहे. सहा चेंडू आणि 4 धावा म्हणजे याचं श्रेय जात आहे ते रोशन पाटणकर यांना. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आणि ज्या पद्धतीने आता थोड्याच वेळापूर्वी रुपेंद्र गायकवाड उर्फे बंडया यांनी घोषणा केलेली जी रोशन पाटणकर यांच्या फलंदाजीला पाहून आणि त्यांना रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जे त्यांनी व्यासपीठावर येऊन स्वीकारावं. रोशन पाटणकर. ओके ठीक आहे. सहा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. माझ्या मते सामना काहीसा झुकलेला आहे ऑनिश 11 या संघाकडून. अजून एक संधी आलेली आहे बाबू मेहरा यांना. जर त्यांनी हा सामना जिंकवून दिला तर रुपेंद्र गायकवाड यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक. परंतु बाबू मेहरा यांना नाबाद राहून हा सामना जिंकवून द्यावा लागेल. बंड्याबाई यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक आणि आता रोशन पाटणकर यांना 500 रुपये आलेले देखील आले आहेत. त्यामुळे बाबू यांना देखील संधी. 6 चेंडू 4 धावा.
रुपयाचं मानधन बाबू मेहरा यांना लागू होणार आहे. पाहूया चौकार. संधी दोन 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 धावा आलेल्या आहेत. दोन धावा आलेल्या आहेत. अजूनही बाबू अजूनही मैदानावर आहेत. म्हणजे हा सामना जर जिंकून दिला नाबाद राहून बंड्याबाई यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपये बाबू यांना लागू होणार आहेत. जर ते नाबाद राहिले तर दोन रन पाहिजेत ना. 2 रन पाहिजेत ना. बॉल किती बाकी आहेत? 5 चेंडू 2 धावा. सामना करतील सुधीर बाबू. हे अजूनही नाबाद आहेत. म्हणजे अजूनही 2000 रुपये जे बंड्याबाई यांनी जे त्यांना पुरस्कार म्हणून देणे केलेले आहेत त्याच्याकरता अजूनही आहेत बाबू मैदानावर उपस्थित. सुधीर यांचा निर्धावाचा चेंडू. 4 चेंडू 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. निर्भय 4 चेंडू 2 धावा. सामना करतील सुधीर. अतिशय उत्कृष्ट असा फटका. एकादर समाधान मानावं लागत आहे. म्हणजे आता पुन्हा एकदा बाबू यांना पुन्हा एकदा संधी आलेली आहे. विजयी फटका पाहूया. विजय फटका बाबू यांच्याकडून. बंड्याबाई यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. बाबू यांनी जर हा विजयी फटका मारला तर बाबू यांना पुन्हा एकदा मी घोषणा करतो. बाबू यांना 2000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे बंड्याबाई यांच्याकडून. आणि सामना जिंकण्याकरता फक्त एका धावेचीच आवश्यकता आहे. तीन चेंडू 1 धाव. बाबू हा विजयी फटका मारण्याच्या दिशेने. पंच नक्कीच योग्य तो निर्णय कळवतील. काहीच्या ठिकाणी वाईडचं अपील होतं. काही जण बोलतात की त्यांच्या अंगाला चेंडू लागलेला आहे. काही जणांचं अपील आहे की चेंडू हा स्टंप वरून गेलेला आहे. नक्कीच युट्यूबचे जे सहकारी आहेत आमचे त्यांची नक्कीच मदत घेतील आमचे दोन्ही पंच आणि योग्य तो आपला निर्णय कळवतील. कोणी पंच सोडून कोणीही तिकडे आजूबाजूला भटकू नये. पेनल्टी आम्हाला भरपूर पद्धतीने मारता येते. बाजूला कोणी उभं राहिले फक्त पंच. वाईड बॉल घोषित करण्यात आलेला म्हणजेच विजय निश्चित झालेला आहे हा ऑरेंज 11 या संघाकडून. कॅमेरामॅन विजय हा झालेला आहे ऑरेंज